नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पारंपरिक अशी वांग्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथं ताजी 5 वांगी घेतलेली आहेत आणि आता या वांग्याचा आपण देठ काढून मधोमध हे वांग आपण कट करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी सर्व वांगी कट करून घेत आहे आणि मिठाच्या पाण्यात टाकून ठेवणार आहे. मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत. तर गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. पॅनमध्ये तेल व्यवस्थित असं पसरलं गेलं पाहिजे आणि त्यावर आपण ही तयार केलेल्या वांग्याच्या फोडी ठेवून घेऊया. आणि एक 7 ते 8 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून वांग्याला वाफ देणार आहे. 7 ते 8 मिनिटानंतर आपण ही वांगी पलटी मारून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा 7 ते 8 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. आता आपण झाकण काढून घेऊया आणि वांगी शिजल्यात का चेक करूया. वांगी आपली शिजली गेलेली आहेत. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण वांगी पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मी इथं ही वांगी मॅश करून घेत आहे. सर्व वांगी आपली मॅश करून झाली की यामध्ये मी एक मोठा चिरलेला कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. आपण हा कच्चाच कांदा टाकून घेत आहोत. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आता तडका पॅन घेऊन आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. एकदम कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, हिरव्या मिरचीचा ठेचा 1 चमचा, त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे टाकून आपण तयार केलेला आहे. कढीपत्ता टाकून हे सर्व फोडणी आपण मिक्स करून घेऊया आणि हे तयार केलेली फोडणी आपण वांग्यावर टाकून घेणार आहोत. मी तडका पॅनमध्ये हळद टाकायला विसरले होते, त्यामुळे मी आता इथं वरून हळद टाकत आहे 1/2 चमचा आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. मस्त असं आपलं पारंपरिक पद्धतीने वांग्याचे भरीत तयार झाले आहे.